चांदोली धरण परिसरात रविवारी पावसाने अक्षरशः धुतलंय, तर परिसरात अतिवृष्टी झाल्याने ओढ्यांना पूर आला होता, तर वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडले। ओढ्याचं पाणी शेतात घुसल्याने शेतातील पिकांचं नुकसान झालंय। परिसरात दुपारी 4 वाजेपर्यंत 110 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर यावर्षी आतापर्यंत 1159 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात सध्या 7157 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 19 टीएमसी झालाय। शिराळा तालुक्यात शनिवारी 4 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढलाय। रविवारी पहाटेपासून संततधार आणि धुव्वाधार पाऊस पडत असून भात पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत होतं। तर 2 दिवस पडत असलेला पाऊस भात पिकासाठी उपयुक्त ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। शरीर सौष्ठव वाढीचे कारण देऊन नवीन युवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी दिलीप बाबूराव ठोंबरे, सुशांत हिंदूराव जाधव आणि अमरदीप रामचंद्र भंडारे या तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 8,000 रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे। विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीर सौष्ठव वाढत असल्याचं सांगून तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार मिळाली होती। त्यानंतर पोलीस पथकाने सापळा लावला। यावेळी विटा येथे कंपाऊंडरचं काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 16 सीलबंद बाटल्या सापडल्या। यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव आणि अमरदीप भंडारे या 2 साथीदारांची नावे निष्पन्न झाली। त्यामुळे पोलिसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून आणि अमरदीप भंडारे याला कारवे येथून अटक केली आहे। विटा पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। त्यांच्याकडून जप्त केलेल्या इंजेक्शनच्या बाटल्या या कोठून खरेदी केल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले। मी आमदार होणार हे मला 15 दिवसांपूर्वीच माहिती होते, पण मी कोणालाही बोललो नाही। यापुढे आपल्याबरोबर राहिलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणार। शिराळा व इस्लामपूर विधानसभेत महायुतीचा उमेदवार विजयी होईल। यंदा शिराळा विधानसभा 100% निघणार आहे। इस्लामपूर व आष्टा नगरपालिकेत प्रसंगी तिसरी आघाडी उभा करून निवडणूक लढवू, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच सावधपणे कामाला लागा, अशा सूचना सदाभाऊ खोत यांनी केल्या। विधान परिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पेठ नाका येथे आले होते। यावेळी वनश्री नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात त्यांचा सत्कार सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी ते बोलत होते। पुढे खोत म्हणाले, शिराळा व इस्लामपूर मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करू, नगरपालिकेत गद्दारी केलेल्यांना परत निवडून द्यायचं नाही। देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे माझे कोण वाकडे करू शकत नाही, पण गद्दारांना क्षमा नाही, असा टोला त्यांनी लगावलाय। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे। कुणीही उठावं आणि आरक्षणावर बोलावं याचा कुणालाही हक्क नाही। आरक्षण म्हणजे ही परड्यातली भाजी आहे काय? राजकारणाची पोळी भाजण्याचं काम सध्या काही जणांकडून सुरू आहे। शरद पवारांना विधानसभेची भाकरी भाजायची असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। दरम्यान जरांगे पाटील आता बारामतीकडे मोर्चा वळवा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। मनोज जरांगेंच्या नावाच्या भूताला सरकारने आवरून बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावे, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला लगावलाय। तसेच जरांगे यांचे आकलन शून्य असून राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोप हाके यांनी केलाय। हाके हे सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आले होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना खरंच आरक्षण पाहिजे का, याचा एकदा विचार केला पाहिजे। मनोज जरांगे पाटील 288 आमदार पाडू, पण ते कोणाचे आमदार आहेत? तुमचेच आमदार आहेत। 288 आमदार काय ओबीसींचे आहेत का? मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा गरजवंतांचा लढा नाही, ते फक्त त्यांचे दाखवायचे दात आहेत। सगळे सोयऱ्यांचा जीआर काढायला कोणतीही कायदेशीर अधिकार नाही। सगळे सोयऱ्यांचा जीआर कुठेही टिकणार नाही। सरकार कर्तव्यापासून दूर पळत आहे। ओबीसींचं आरक्षण संपण्याचा घाट घातला आहे। 2024 मध्ये कुणबी नोंदी कशा सापडल्या? आरक्षणामधील जरांगे पाटील यांना काहीही माहीत नाही। जरांगे पाटील नावाचं भूत सरकारने मानवी जीवनावर बसू देऊ नये, अन्यथा सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय।
सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असल्याचं चर्चिले जात असताना दुसरीकडे काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पाटील यांनी मोठे विधान करत राजकारणात खळबळ माजवली आहे। मागच्या वेळी संधी हुकली, मात्र यावेळी जनतेतूनच आमदार व्हावं अशी कार्यकर्त्यांची आणि माझी इच्छा असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे, तसेच जनतेमधूनच आमदार व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, मयूर बांगर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। सांगलीतील हिराबाग येथील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही। लिकेजच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने हे काम सोमवारी रात्रीपर्यंत चालणार आहे। त्यामुळे सांगली शहराचा पाणी पुरवठा आणखी 2 दिवस बंद राहणार आहे। पाणी पुरवठा विभागाने रविवारी शहरातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केलाय। हिराबाग येथील 800 DI जॉईंटला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने गावभाग, हरिपूर, हनुमान नगर, कोल्हापूर रोड, भारतनगर, गणेशनगर, सिव्हिल हॉस्पिटल, खनभाग, पेठभाग, उत्तर शिवाजीनगर, वखार भाग, कर्नाळ रोड आदी परिसरामध्ये शनिवारपासून पाणी पुरवठा झाला नाही। गळती काढण्याचं काम पाणी पुरवठा विभागाकडून सुरू आहे, मात्र तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काम पूर्ण झालं नाही। याची पाहणी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी रविवारी केली। या कामाला आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। मंगळवारी पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। निम्या सांगली शहरात रविवारी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला। सकाळपासून अनेक भागात पाणी न आल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागलाय। गेल्या 2 दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते। नागरिकांनी टँकरला रांगाच्या रांगा लावून ते पाणी घेतलंय। लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले। त्यानुसार राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांचा देखील आढावा घेण्यात येणार आहे। त्यासाठी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसची बैठक मुंबईत होणार आहे। यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष बैठकीला जाणार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघी 1 जागा मिळाली होती, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं। राज्यातील 13 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले। त्यामुळे राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले। या बैठकीत राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे। सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, जत, तासगाव, कवठेमंकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघांवर चर्चा होणार आहे। सध्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जिल्ह्याचे नेते आमदार विश्वजित कदम करत आहेत, तर जत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंग सावंत करत आहेत। त्यामुळे हे 2 मतदारसंघातून उमेदवार निश्चित आहेत। सांगली ते माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळलेलं आहे, तरी देखील जुना बुधगाव रस्त्याच्या उड्डाणपुलाचं काम सुरू झालंय। हे काम 3 दिवसात थांबवावे, अन्यथा रेल रोको आंदोलन करू असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिलाय। ते म्हणाले, सांगलीकरांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे। सांगलीकरांचा विरोध जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाचे काम सुरू केले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना 3 दिवसांची मुदत देत आहोत। प्रशासनाने या नवीन पुलाचं काम थांबवावं आणि चिंतामण नगर पुलाचं काम झाल्यानंतर हे काम पुन्हा सुरू करावे। प्रशासन आणि ठेकेदारांनी तांत्रिक कारणासाठी सांगलीकरांना वेठीस धरू नये। या पुलाच्या ठेक्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलून आम्ही त्याची सोडवणूक करून घेऊ, मात्र सांगलीकरांचा विरोध डावलून ते काम सुरू करत असाल तर आंदोलन करू असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलाय। सामाजिक संघटना नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। वाहतूक वळवण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले। निम्म्या रस्त्यावरून आता वाहतुकीची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे। केंद्र शासनाच्या सेतू भारतम या योजनेअंतर्गत जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर 129 वर नवा उड्डाणपूल होतोय। हा रस्ता चिंतामणी नगर उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात होता, त्यावरही आता कोंडी होणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या पुलाच्या कामास परवानगी दिली। सामाजिक न्याय भवन पासून रेल्वे गेट तसेच पंचशील नगरपर्यंत रस्त्याच्या अर्धा भागात काम आणि अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे। दुचाकी आणि 3 चाकींसाठीच हा रस्ता खुला राहणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सांगलीतील सामाजिक संघटना, रिक्षा संघटना तसेच नागरिकांनी या कामास विरोध दर्शवलाय। चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्याशिवाय
नवा रेल्वे पूल उभारला जाऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला होता। तरीही शनिवारी सकाळपासून पुलाच्या उभारणीची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। रस्त्याचा 60% भाग पुलाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आलाय। उर्वरित रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे। बॅरिकेड्स उभारणी पूर्ण झाली आहे।